नमस्कार मित्रांनो, मी शिरीष लहाडे. माझ्या यूट्यूब चॅनलला आपलं स्वागत आहे. भारतामध्ये पाच म्हणजे 4 राज्य आणि 1 केंद्रशासित प्रदेश असे 5 ठिकाणी निवडणुका होतात. इतर म्हणजे पोटनिवडणूक आहेत, पण या 5 महत्त्वाच्या निवडणुका आहेत. आसाम, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ आणि पुडुचेरी. तर त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त महत्त्वाची पश्चिम बंगालची निवडणूक गाजते आहे, कारण तिथल्या मुख्यमंत्री जे आहेत ममता बॅनर्जी यांचं वागणं, त्यांचा आरडाओरडा, त्यांचं केंद्र शासनाला विरोध, सारखं सुप्रीम कोर्टात अपील करणं, त्याच्यामुळे ती निवडणूक गाजायला सुरुवात झालेली आहे. 91 लाख लोकांचं नावं पश्चिम बंगालमध्ये कमी झालेली आहेत आणि त्यातले बहुसंख्य 90% मुस्लिम नावं आहेत की ज्यांच्या जीवावर ममता बॅनर्जी निवडून येत होत्या. ती जवळजवळ 85 ते 90 लाख नावं मुस्लिमांची कमी झालेली आहेत. त्याच्यामध्ये बंगाल सोडून गेलेले की जे पुरावे देऊ शकले नाही, जे बांगलादेशातून आलेले आहेत, जे मृत झालेले आहेत, ज्यांचे पत्ते बदललेले आहेत, अशा लोकांची नावं कट झालेली आहेत. त्यांनी खूप प्रयत्न केला. सुप्रीम कोर्टात स्वतः जाऊन वकिलाच्या वेशात उभ्या राहिल्या की ही नावं कायम राहू द्या, यावेळेस याच निवडणुका घ्या, पुढच्या वेळेस बदला, नाही का, SIR करण्याची घाई काय. पण सुप्रीम कोर्टाने त्यांना दाद दिली नाही, कारण सगळ्यांनी त्यांना ओळखलेलं आहे की त्या निवडणुका कशा जिंकतात. खोटं मतदान करायचं, बांगलादेशी लोकांना मुसलमानांना आणून मतदान करायला लावायचं आणि त्यांना धमकी द्यायची, मी मला मतदान नाही केलं तर तुम्हाला परत हाकलून देऊ. त्याच्यामुळे ते लोक बिचारे मतदान करतात. तर यावेळेस काय झालं की या सगळे त्यांच्या गोष्टी नाहीशा झाल्या. दुसरी त्यांची काय होती, दहशत होती. तृणमूल काँग्रेसचे जे गुंड लोक होते, त्यांचे साथीदार, तर ते दहशत माजवायचे की जे भाजपला मतदान करतील त्यांना मारहाण करायची, त्यांना मतदान करू द्यायचं नाही, घराच्या बाहेर धिंगाणा करायचा, किंवा मतदान झाल्यानंतर त्या लोकांना त्रास द्यायचा. त्याच्यामुळे लोक घाबरून मतदानालाच बाहेर पडत नाही. मग आम्ही मतदानच करत नाही, कोणालाच करत नाही. त्याच्यामुळे फक्त तृणमूल काँग्रेसचे जे मतदार आहेत तेच जाऊन मतदान करायचं. भाजपचे जे मतदार आहेत ते घाबरून बरेचसे लोक मतदान करायला टाळतात. यावेळेस काय केलं की निवडणूक आयोगाने सेंट्रल फोर्स तिथं उभं केलं. 6 लाख जवानांना तिथं आणलेलं आहे. प्रत्येक गल्लीत, प्रत्येक मतदारसंघावर, प्रत्येक ठिकाणी त्यांना उभं केलं आणि आदेश दिले की जर तृणमूल काँग्रेसच्या गुंडांनी काही धिंगाणा सुरू केला तर बेदम मारायचं. त्याच्यामुळे पहिला जो टप्पा काल पार पडला 152 मतदारसंघासाठी, त्याच्यामुळे फार कमी प्रमाणामध्ये दंगेदोबी झाले नाहीत असं नाही. एवढं असूनही तृणमूल काँग्रेसच्या लोकांनी धिंगाणा घातलं. भाजपचे जे प्रमुख पाहुणे शुभेंदू अधिकारी त्यांना सुद्धा मारहाण केली. भाजपचे जे उमेदवार आहेत त्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा फारसा उपयोग झालेला नाही. त्याचा उलटा परिणाम झाला की हिंदू लोक अजून मग तिथलं मतदान 91% जवळपास पोहोचलेलं. जे 50-55% जायचं, 60% जायचं, ते मतदान 91% पोचले. कारण यावेळेस सर्व हिंदू समाजाने न घाबरता जाऊन मतदान केलेलं आहे. तिथं पश्चिम बंगालमध्ये 30% मुस्लिम आहेत, 70% हिंदू आहेत. मालदा, मुर्शिदाबाद या जिल्ह्यांमध्ये 50 ते 55% मुस्लिम आहेत, पण बाकीच्या जिल्ह्यामध्ये हिंदूंचं प्राबल्य आहे. आपण एक गृहीत धरलं की हे जे 10% मतदान कमी झालं, 90% झालं असं झालं, हे 10% पूर्ण हिंदूंचं कमी झालं. तरी 10% कमी केले तर 60% मतदान हिंदूंचं पूर्ण झालेलं. त्याच्यामुळं भाजपला निवडून येण्याचे चान्सेस खूप वाढलेले. काही पत्रकारांचं म्हणणं आहे की तिथं SIRला विरोध म्हणून लोकांना, मग मुसलमान लोक तर पहिल्यापासून मतदान 100%च करतात. रेशनची लाईन असो किंवा मतदानाची लाईन असो, मुस्लिम तिथं पहिले असतात, कारण त्यांना मतदानाला पैसे मिळतात.
पश्चिम बंगालमध्ये लोक नॉर्मली बांगलादेशी मुस्लिम जास्त असल्यामुळं त्यांना मतदानाला जावंच लागतं. त्याच्यामुळं ते मतदान करायला पहिल्यापासून कुठंही असो मुस्लिम लोक मतदानाला पुढं असतात. त्यांचं तो एककी जी आहे ती वाखावण्यासारखीच आहे की मतदान असो, नमाज पडायचं असो किंवा एकी असो, इथं त्याच्या बाबतीमध्ये मुस्लिम नेहमी एकगठ्ठ असतो. एकगठ्ठ मतदान करता म्हणून तर त्यांना राजकीय पक्ष जास्त जवळ करतात. हिंदूंचं मतदान जास्त असून त्यांना जवळ का करत नाही तर ते मतदानाला बाहेरच पडत नाही, त्याच्यामुळे त्यांची व्हॅल्यू कमी होते. पण यावेळेस मात्र पश्चिम बंगालमध्ये झाडून सगळे हिंदू मतदानाला बाहेर पडलेले आहे. त्याचा मोठा परिणाम हा भारतीय जनता पक्षाच्या निवडून येण्यामध्ये होणार आहे. तर ते परिणाम काय होणार आहे, त्याचं पुढच्या मतदानामध्ये जास्त मतदान होईल. भाजपच्या तिथे सत्ता आली तितक्या दिवस जे पश्चिम बंगालमध्ये दडपशाही, दादागिरी, गुंडगिरी, भ्रष्टाचाराचं राज्य होते नाही सर. बॉर्डरचा देश आहे, बांगलादेशाला लागून पश्चिम बंगाल आहे. त्याच्यामुळे दररोज हजारोच्या संख्येने तिथले बांगलादेशी भारतात घुसतात आणि त्याला ममता बॅनर्जींचं सरकार पाठिंबा द्यायचं. त्यांना रेशन कार्ड, आधार कार्ड, पॅन कार्ड काढून द्यायचं आणि मग तिथं राहा किंवा तिथून तुम्ही मुंबईला जा, महाराष्ट्रात जा, ओरिसाला जा, काश्मीरमध्ये जा. बरं महाराष्ट्रात आले ना आधार कार्ड, पॅन कार्ड दाखवलं त्यांना कोण विरोध करायचं नाही. तर ही जी पद्धत होती ती पूर्ण बंद होईल. जे बांगलादेशी मुसलमान आहेत त्यांना शोधून काढून बाहेर काढलं जाईल. पश्चिम बंगालमध्ये गेल्या 15 वर्षामध्ये एकही नवीन उद्योग आलेला नाही, परकीय गुंतवणूक आलेली नाही. तर पश्चिम बंगाल मागास राज्य व्हायला लागलं. तर ते बदलेल आणि मोठ्या प्रमाणामध्ये तिथं परकीय गुंतवणूक येईल, उद्योगधंदे येतील. अंबानी, टाटा, अडाणी यांचे उद्योग तिथं सुरू होतील आणि मोठ्या प्रमाणामध्ये पश्चिम बंगालमध्ये प्रगती झालेली तुम्हाला दिसून येईल. याचे परिणाम जे आहेत की जे फुटीचं राजकारण सुरू करेल की ममता बॅनर्जी असं वागायचं आहे की पश्चिम बंगाल म्हणजे वेगळं राज्य आणि त्याची मी मालकीण आहे, आमचा भारताशी काही संबंध नाही. त्याच्यामुळे ते पंतप्रधान असो, राष्ट्रपती असो यांना किंमत देत नव्हतं, त्यांना भेटायला सुद्धा जात नव्हतं. ते कलकत्त्यात आले तरी त्यांना रिसीव्ह करायला जातं. प्रोटोकॉल असा आहे की पंतप्रधान, राष्ट्रपती आले तर मुख्यमंत्र्यांनी त्यांचं स्वागत करावं, ते जाणीवपूर्वक टाळून त्यांचा अपमान करण्याचा प्रयत्न करायचा. तर हे जो प्रकार आहे हा केंद्राच्या निवड लक्षात आलं होतं. पण मोदींचं एक धोरण की बाबा मी कोणाचंही राज्य बरखास्त करणार नाही, तो डाग मला लावून घ्यायचा नाही. त्याच्यामुळे त्यांनी हे इतके दिवस त्यांचे अत्याचार सहन केले आणि निवडणुकीच्या माध्यमातूनच त्यांना गारद करायचं असं ठरवलेलं आहे. मोठा फरक हा पश्चिम बंगालमध्ये दिसून येईल. त्याचा परिणाम दक्षिणेमध्ये तामिळनाडू सारख्या राज्यामध्ये जे विरोधी सूर निघतात का आम्ही वेगळे आहोत, आम्ही दक्षिणेचे राज्य वेगळं आहोत, आमचा भारताचा जास्त संबंध नाही, आमची भाषा श्रेष्ठ, तो हा प्रकार तामिळनाडूवर सुद्धा इफेक्ट होईल. आणि जी फुटीची भावना स्टॅलिन वगैरे पसरवण्याचा प्रयत्न करतात जनतेमध्ये, तो प्रकार आपोआपच कमी होईल. ते पश्चिम बंगालच्या निवडणुकीचे परिणाम फक्त पश्चिम बंगालपुरतेच राहणार नाही, तर ते संपूर्ण भारतभर उमटतील. आणि पश्चिम बंगालमधले बांगलादेशी आखडून द्यायला सुरुवात झाली की बाकीच्या राज्यात पसरलेले बांगलादेशीसुद्धा घाबरून आपोआप स्वतःहून निघून जाण्याचा प्रयत्न करतील. कारण आपण पकडले गेलो तर आपल्याला मोठ्या कारवाईला तोंड द्यावं लागेल हे त्यांच्या लक्षात आलेलं आहे. त्याच्यामुळे पश्चिम बंगालची निवडणूक ही भारतावर परिणाम करणारी ठरेल आणि कदाचित तो चांगलाच परिणाम असेल. आज आपण इथे थांबूया. माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर. रामकृष्ण.